साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना कायम करा। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा ग्रीन सिग्नल। राज्यातील पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करा या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले। पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात स्वच्छता दिंडीच्या समारंभासाठी आले असता त्यांना संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह निवेदन दिले। महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे। केंद्र व राज्य शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची अंमलबजावणी हे कर्मचारी करीत आहेत। ग्रामीण व शहरी विकासामध्ये जनतेशी संपर्क ठेवून विविध विकास कामे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केलेले आहे। राज्यामध्ये पाणी व स्वच्छता विभागामध्ये मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत। पाणी व स्वच्छता विभागात काम करणारे हे कर्मचारी उच्च शिक्षित असून तुटपुंच्या मानधनावर गेली 15 ते 20 वर्ष काम करीत आहेत। या सर्व कर्मचाऱ्याचे मानधन, रजा, वेतनवाढ, विमा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। राज्यातील अनुभवी कंत्राटी कर्मचारी यांना नोकरीवर कमी केल्यास किंवा सारखे कर्मचारी बदलण्याने कामाची गुणवत्ता ढासळेल, तसेच शासनाचे त्यांच्या प्रशिक्षणावर केलेली गुंतवणूक वाया जाईल। पर्यायाने राज्य पाणी व स्वच्छता कामामध्ये पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यामध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी बहुतांश समाजकार्य, पत्रकारिता, अभियांत्रिकी, वाणिज्य इत्यादी उच्च शिक्षित पदवी घेतली आहेत। सदर निवेदन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली देण्यात आले। यावेळी संघटनेचे शंकर बनकर, सचिन सोनवणे, महादेव शिंदे, यशवंती धनतुरे, अर्चना कनके, प्रशांत दबडे, मुकुंद आकुडे, उमेश येळवणे, सुजाता सांबळे, तेजस्विनी साबळे आदी उपस्थित होते।